Hello students, I am Vaishnav SV. Welcomes you in my YouTube channel SV's English Teaching. Hello dear students. Welcome in 26th activity of Bridge Course of Standard 7th. इयत्ता 7वीच्या सेतू अभ्यासाच्या 26व्या कृतीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. फर्स्ट लर्न अबाउट द आउटकम्स. या कृतीची उद्दिष्ट काय आहेत ती पहिल्यांदा बघूयात. अँड दॅट इज द लर्नर रीड्स अलाउड यूजिंग प्रॉपर पॉज, पेस अँड व्हॉल्यूम. योग्य आवाजात आणि आवाजाच्या चढ उताराने कविता वाचता येणं. सेकंड, रीड्स इन ऑर्डर टू ऑब्टेन इन्फॉर्मेशन. यातून काहीतरी माहिती मिळवण्याच्या उद्देशाने वाचन करणे. अँड मेक्स नोट्स फॉर पर्सनल रेफरन्स वाईल रीडिंग, लिस्निंग टू अ टेक्स्ट. आणि एखादा मजकूर वाचत असताना आपल्या वैयक्तिक संदर्भाकरता महत्त्वाचे मुद्दे नोंदवून घेणं हे या कृतीचं उद्दिष्ट आहे. म्हणजे तिन्ही उद्दिष्ट आहेत. देन देअर आर इन्स्ट्रक्शन फॉर टीचर्स अँड पॅरेंट्स. वी विल स्किप देम. आपण ते टाळून देऊत कारण आपल्याला विद्यार्थ्यांसाठीच्या सूचना महत्त्वाच्या आहेत. सो द इन्स्ट्रक्शन्स फॉर द स्टुडंट्स. विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या सूचना. लेट अस रीड द इन्स्ट्रक्शन्स. फर्स्ट, रीड द पोएम ग्रेड 6 युनिट 3.1 पेज नंबर 54 टाईम अलाउड अँड डू द प्रॅक्टिस. इयत्ता 6वीची युनिट 3 क्रमांक 3.1ची पान क्रमांक 54वरची कविता वाचा आणि तिचा सराव करा. सेकंड, रीड द पोएम विथ प्रॉपर रिदम अँड राईम अँड रिदम विथ द हेल्प ऑफ पॅरेंट्स अँड टीचर्स. पालक किंवा शिक्षकांच्या सहाय्याने योग्य चालीवर किंवा तालासुरात ही कविता म्हणा किंवा मोठ्याने वाचा. देन देर इज लर्निंग ॲक्टिव्हिटी. व्हॉट इज गिवन देअर? फर्स्ट, practice reading the poem 3.1 time with proper rhyme and rhythm, stress and intonation of questions and answers. म्हणजे प्रश्न उत्तराच्या स्वरूपात योग्य आवाजाच्या चढ उतारात ही कविता वाचायची आहे. सेकंड, रीड अँड रिसाइट अलाउड द पोएम अँड फाइंड आउट द रायमिंग वर्ड्स फ्रॉम द पोएम. अँड थर्ड, फाइंड आउट द वर्ड्स रिलेटेड to time. Now, in the previous activity, we have read, we have sang, we have recited this poem. आपण मागच्या कृतीमध्ये ही कविता गायलो आहे. कृतीयुक्त कविता आपण गायली आहे. त्यातले रायमिंग वर्ड्स पण आपण शोधले आहेत. बट हिअर इज वन इनोव्हेटिव्ह थिंग. एक नवीन संकल्पना या ठिकाणी आहे की प्रश्न उत्तराच्या स्वरूपात ती वाचायची आहे. आणि ती प्रश्न उत्तराच्या स्वरूपात पण आपण वाचूयात. आणि विदाऊट ॲक्शन एक दुसरी चाल आहे. त्या दुसऱ्या चालीवर पण ही कविता मी तुम्हाला म्हणून दाखवणार आहे. फर्स्ट वी विल रीड इट इन द फॉर्म ऑफ क्वेश्चन अँड आन्सर्स. प्रश्न उत्तरांच्या स्वरूपात ही आपण पहिल्यांदा वाचूयात. हाऊ मेनी सेकंड्स इन अ मिनिट? 60 अँड नो मोर इन इट. हाऊ मेनी मिनिट्स इन ॲन आवर? 60 फॉर सन अँड शाव. हाऊ मेनी आवर्स इन अ डे? 24 for work and play. How many days in a week? 7 both to hear and speak. How many weeks in a month? 4 as the swift moon runs. How many months in a year? 12 the almanac makes clear. How many years in an age? 100 says the sage. How many ages in time? No one knows the rhyme. So, this was the form of question and answers. Now, I will recite this poem in the different rhythm from the previous one. मागच्यापेक्षा एक थोडीशी वेगळी चाल आपण या ठिकाणी लावूयात आणि विदाऊट ॲक्शन ही कविता आपण गाऊयात, म्हणूयात. How many seconds in a minute? 60 and no more in it. How many minutes in an hour?
64 sun and shower. How many hours in a day? 24 for work and play. How many days in a week? 7 both to hear and speak. How many weeks in a month? 4 as the swift moon runs. How many months in a year? 12 the almanac makes clear. How many years in an age? 100 says the sage. How many ages in time? No one knows the rhyme. No one knows the rhyme. No one knows the rhyme. In this way, we can read and sing or recite the poem in different formats, question and answer and as a song. एक गीत म्हणून पण आपण ही कविता गाऊ शकतो आणि प्रश्नोत्तराच्या स्वरूपात सुद्धा आपण ते वाचू शकतो. अँड रिमेंबर, व्हाईल रीडिंग ॲज अ क्वेश्चन तुमचा आवाज वर जायला पाहिजे. हाऊ मेनी सेकंड्स इन अ मिनिट. आणि उत्तर सांगताना तुमचा जो टोन आहे त्याला फॉलिंग टोन म्हणतात. 60 अँड नो मोर इन 8 असं अशा पद्धतीने ते वाचलं गेलं पाहिजे. ओके, देन देर आर पेअर्स ऑफ रायमिंग वर्ड्स. रायमिंग वर्ड्सच्या पेअर या पुढीलप्रमाणे: मिनिट, इट, आवर, शॉवर, डे, प्ले, वीक, स्पीक, मंथ, रंथ, इयर, clear, age, sage, and last one, time, rhyme. Then there is solved activity or demo, and you have given an answer of question, related words of time, clock, calendar, year, week. We can also add day, month, year, age. So these are the words which are related to the word time. वेळेशी संबंधित एवढे शब्द आपण सांगू शकतो. Then practice. What is given in the practice section? You have given a link. एक लिंक दिलेली आहे and solve the opposite word quiz. या ठिकाणी opposite word quiz आहे. या लिंकवर विरुद्धार्थी शब्दांचे प्रश्न आहेत. तुम्हाला योग्य विरुद्धार्थी शब्द दिलेल्या शब्दाचे शोधायचे आहेत आणि ती लिंक सबमिट करा. लगेच तुम्हाला तुमचा स्कोर बघायला मिळेल. सो यू कॅन सॉल्व दिस opposite word quiz. Then the next part is evaluation, म्हणजेच मूल्यमापन. अँड दिस इव्हॅल्युएशन विल बी बेस्ड ऑन द रिस्पॉन्सेस टू रीडिंग अँड ॲक्टिव्हिटीज. नाव यू विल हॅव टू रेकॉर्ड युअर रीडिंग in the format of question and answers, and you also record the audio or video clip of singing the poem or reciting the poem. ही कविता प्रश्नोत्तराच्या स्वरूपात वाचण्याची ऑडिओ क्लिप तयार करा किंवा व्हिडिओ क्लिप तयार करा. त्याचबरोबर कविता गायनाची किंवा कविता म्हणण्याची व्हिडिओ क्लिप किंवा ऑडिओ क्लिप तयार करा आणि तुमच्या शिक्षकांना पाठवा. त्यानुसार तुमचं मूल्यमापन ते करतील. देन नेक्स्ट पार्ट, दीक्षा व्हिडिओ और ई कंटेंट. You have given here the link of Diksha app or video for related activity to given activity. या कृतीशी संबंधित व्हिडिओ तुम्हाला त्या लिंकवर दिलेला आहे. Then you have again given the another link of that is online dictionary. So both links are useful for you. You can use them. This is the e-content. And now the last but not the least part, that is important part of the every activity, that is my take away or today I learned. मी आज काय शिकलो, आपण आज काय शिकलो ते. फर्स्ट, I can recite or read the poem with proper stress and intonation. योग्य आवाजाच्या चढ उताराने मी ही कविता गाऊ शकतो किंवा वाचू शकतो. सेकंड, I can read or recite the poem with proper rhyme and rhythm. योग्य चालीवर आणि योग्य आवाजाच्या चढ उतारात ही कविता मी म्हणू शकतो. सो दीज आर द टू आउटकम्स विच यू कॅन लर्न परफेक्टली आफ्टर लर्निंग दिस ॲक्टिव्हिटी परफेक्टली. ही कृती तुम्ही अगदी परिपूर्णपणे शिकलात तर तुम्हाला या दोन गोष्टी निश्चितच जमतील, यात शंका नाही. इन दिस वे वी हॅव completed this activity here.